नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत प्रिपरेशन मेथड. अल्कोहोल आणि फॉस्फरस हलाइड यांच्यापासून आपल्याला अल्किल हलाइड तयार करायचं आहे. अल्कोहोल आणि फॉस्फरस हलाइड यांच्यापासून या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे ते म्हणजे अल्किल हलाइड. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, हे सगळं शिकत असताना काही गोष्टी आपल्याला माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. बाबांनो, फॉस्फरस हलाइड दोन प्रकारचे असतात. एक PX3 आणि एक PX5. सगळं आपण घेऊ एका खाली आहे. पहिले घेऊ आपण PX3. आता P म्हणजे फॉस्फरस, 3 म्हणजे ट्राय, X म्हणजे हलाइड, फॉस्फरस ट्राय हलाइड. याचं नाव या ठिकाणी आपण घेऊ शकतो फॉस्फरस ट्राय हलाइड PX3. फॉस्फरस ट्राय हलाइड या ठिकाणी X आहे. X म्हणजे काय? हेलोजन. X याच्यासाठी आपण काय वापरतो? हेलोजन म्हणतो X ला. आणि X म्हणजे काय? Cl. X म्हणजे Br. X म्हणजे I, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. बरोबर आहे का? आणि मग इथं होईल PCl3. फॉस्फरस ट्रायक्लोराइड बनायचं. फॉस्फरस ट्रायक्लोराइड. एक उदाहरण नीट लक्षात ठेवा. हे पहिले एक्झाम्पल आपल्या समोर आपण लिहितोय, त्याचं नाव आहे फॉस्फरस ट्रायक्लोराइड. PBr3 म्हणजे फॉस्फरस ट्रायब्रोमाइड. फॉस्फरस ट्रायब्रोमाइड. त्यानंतरचं जे एक्झाम्पल आहे PI3 म्हणजे फॉस्फरस ट्राय आयोडाइड. त्यानंतर दुसरा आहे PX5. आता PX5 म्हणजे काय? फॉस्फरस पेंटाहलाइड. 5 म्हणजे पेंटा, फॉस्फरस पेंटाहलाइड. फॉस्फरस पेंटाहलाइड. आणि ह्याचं एक्झाम्पल घेऊ आपण PCl5 म्हणजेच फॉस्फरस पेंटा क्लोराइड. बघा, हे सगळे उदाहरण लक्षात ठेवा. बाबांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे अल्कोहोल पासून अल्किल हलाइड. म्हणजे अल्किल हलाइड तयार करायचं आहे कोणापासून? अल्कोहोल पासून. मग तुम्ही या ठिकाणी काय घेणार आहात? अल्कोहोल आणि फॉस्फरस हलाइड या दोघांचा वापर करायचा आहे. अल्कोहोल आणि फॉस्फरस हलाइड यांचा वापर करून अल्किल हलाइड तयार करायचं आहे. तुम्हाला माहित पाहिजे फॉस्फरस हलाइड दोन प्रकारचे. एक PX3 फॉस्फरस ट्राय हलाइड, दुसरा PX5 फॉस्फरस पेंटा हलाइड. आणि त्याचे एक्झाम्पल्स आपल्या समोर आहेत. आणि मग PX3 फॉस्फरस ट्राय हलाइड, PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराइड, PBr3 फॉस्फरस ट्रायब्रोमाइड, PI3 फॉस्फरस ट्राय आयोडाइड, PX5 फॉस्फरस पेंटाहलाइड, PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. ओके. आता आपण याच्यामध्ये एक एक भाग बघू. पहिल्यांदा PX3 घेऊ आणि पुन्हा PX5 अशा दोन टप्प्यात ही रिॲक्शन घेऊयात. आणि मग पुन्हा अजून एक रिॲक्शन आहे सल्फोनिल क्लोराइड, आणि मग ती पण त्या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. ओके, स्टेप बाय स्टेप बघा. ठीक आहे, लिहून घ्या. थोडं लिहून घ्या. आता पहिला भाग घेऊयात आपण. पहिल्या भागाला सुरुवात करूया. आणि पहिल्या भागाचं नाव आहे PX3. PX3 सोबत आपण रिॲक्शन करूयात. नीट ऐका बरं का. रिॲक्शन नीट ऐका, नीट समजून घ्या, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. या ठिकाणी आपण घेऊयात पहिल्यांदा PX3 म्हणजे फॉस्फरस ट्रायहलाइड. पहिल्यांदा आपण या ठिकाणी घेणार आहोत फॉस्फरस ट्रायहलाइड. अल्कोहोल आणि PX3 यांच्यापासून आपल्याला अल्किल हलाइड तयार करायची आहे. अशा प्रकारची रिॲक्शन पहिल्यांदा आपण करूया. बघा, अल्कोहोल घ्या, 3 घ्या, 3ROH याची अभिक्रिया करा PX3 सोबत. आता काय होतं माहिती आहे का? आता रिॲक्शन मध्ये काय होणार आहे मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलं होतं. मी तुम्हाला सांगितलंय, कळलं का? किंवा एक गोष्ट आपण लक्षात घ्यायचं बाबांनो, अल्कोहोल पासून आपल्याला जर अल्किल हलाइड तयार करायचं असेल
तर प्रत्येक रिॲक्शनमध्ये आपण काय करणार आहोत, अल्कोहोलमधला CO बॉन्ड तोडायचा, अल्कोहोलमधला OH ग्रुप हा हॅलोजन ॲटमनं रिप्लेस करायचं. दिस इज द प्युअरली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हे लक्षात घ्या पहिल्यांदा. आता बघा, हा कोण आहे, अल्कोहोल आहे. ह्याच्यामधला CO बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. अल्कोहोल आणि अल्कोहोलमधला CO बॉन्ड तुटतो आणि अल्कोहोलमधला हा OH ग्रुप रिप्लेस होतो कशानं, Xनं. बघा, म्हणजे अभिक्रियेमध्ये काय होणार आहे बाबा, हे 3 OH आहेत, 3 OH निघून जातील आणि 3 X येतील इथं. म्हणजे OH ग्रुप इज रिप्लेस्ड बाय द X. आणि मग OH को हटाओ आणि X को लगाओ, इसको लगा डाला तो रिॲक्शन झिंगाला आला. बघा, हे 3 ला 3, हे R ला R. ओके, हे R, हे OH निघून गेले, 3 X आले. लिहिताना 1 लिहा, हे बघा 3 X झाले. एकच लिहायचं, 3 X होते ऑटोमॅटिक. कळलं का, 1 P उरलंय, 1 P आणि 3 OH म्हणजे POH टेकन थ्राइस, POH टेकन थ्राइस. और ह्याला बदलून असं देवा, H3 एकच P आहे आणि O3 असं पण लिहिता येतं, H3PO3. हे बघा, एवढी एक रिॲक्शन लक्षात घ्या. हा तुमचा कोण आहे, अल्कोहोल, आणि हा तुमचा कोण आहे, अल्किल हलाइड. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला PX3चा वापर करून अल्कोहोलपासून अल्किल हलाइड तयार करता येतं. कसं करतात, आपल्यासमोर आहे, आपल्यासमोर आहे. बघायचं, संपलं. ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगायची गरज नाही. आणि रिॲक्शनमधलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य एकच आहे, बाबांनो, या संपूर्ण अभिक्रियेमध्ये अल्कोहोलमधला OH ग्रुप हा हॅलोजन ॲटमनं रिप्लेस करायचं. OH ग्रुप ऑफ अल्कोहोल इज रिप्लेस्ड बाय द हॅलोजन अँड दिस इज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. खलास. आणि एक वाक्य लक्षात घ्या, या ठिकाणचा CO बॉन्ड तुटणार आहे, OH ग्रुप हा हॅलोजननं रिप्लेस होणार आहे. बस संपलं. आता ह्याचे काही एक्झाम्पल्स आपण घेऊयात आणि ह्याच्यामध्ये पुन्हा 3 भाग, PX3, PCl3, PBr3 आणि PI3. X म्हणजे Cl, X म्हणजे Br, X म्हणजे I. अशा 3 प्रकारच्या रिॲक्शन्स या ठिकाणी आपण घेऊयात आणि त्याच्यामध्ये PCl3, PBr3 आणि PI3 अशा 3 गोष्टी आपण समजून घेऊयात. ओके, चालतंय, लिहा एवढं. ह्याच्यामधलं आता एक एक कन्सेप्ट आपण घेऊ. PX3 म्हणजे PCl3, PX3 म्हणजे PBr3, PX3 म्हणजे PI3. ह्याच्यामधला एक एक कन्सेप्ट आपण सविस्तरपणे बघूया, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांच्या लक्षात येतील आणि याच्यामध्ये एक एक रिॲक्शन आपण पूर्ण करूया. बघा, लक्ष द्या, हेतून स्टार्ट करू आपण. चालतंय का, इथून करायचं, इकडेच करू. बघा, PCl3 घ्या पहिल्यांदा, PCl3. आता घ्या अल्कोहोल 3ROH प्लस PCl3. बघा रिॲक्शन कशी होते, तुम्हाला माहिती आहे, अल्कोहोलमधला CO बॉन्ड तोडतो आहे का, हा तुटला. अल्कोहोलमधला OH ग्रुप का होतो, रिप्लेस हॅलोजननं. या ठिकाणचा हॅलोजन कोण आहे, Cl. म्हणजे OH को हटाओ, Cl को लगाओ, इसको लगा डाला तो रिॲक्शन झिंगा लावा, आहे का. उत्तर काय मग, 3RCl प्लस POH टेकन थ्राइस. झालं रिॲक्शन, तीच आताचीच रिॲक्शन. हे अल्किल क्लोराईड तयार झालं. संपलं. या ठिकाणी आपण काय केलं, या ठिकाणी आपण अल्कोहोलपासून अल्किल क्लोराईड तयार केलं, त्यासाठी वापरलं PCl3. एक्झाम्पल घेऊ आपण, एक्झाम्पल घेऊ. आता बघा, अल्कोहोलमधला CO बॉन्ड तुटतो, अल्कोहोलमधला OH ग्रुप रिप्लेस होतो कशानं, 3 Cl. 3 OH आहेत, 3 Cl रिप्लेस. OH को हटाओ, Cl को लगाओ, इसको लगा डाला तो रिएक्शन जिंग डाला. 3CH3 CH2 Cl प्लस POH टेकन थ्राइस. ह्याचं नाव आहे इथिल अल्कोहोल, ह्याचं नाव आहे इथिल क्लोराईड. संपलं. कळलं का, ही रिॲक्शन जी आहे ना PCl3. आता जसं PCl3 घेतलं तसं PBr3 आणि PI3 घ्यायचं. जसं तुम्ही या ठिकाणी PCl3 घेतलं तसंच PBr3 घ्या, PI3 घ्या. सगळ्या रिॲक्शन एकसारख्याच, त्याच्यामध्ये काहीही फरक नाही. या सर्व रिॲक्शनमध्ये फक्त एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं की प्रत्येक रिॲक्शनमध्ये अल्कोहोलमधला CO बॉन्ड तुटतो
अल्कोहोल मधला OH ग्रुप हा हॅलोजन ॲटमनं रिप्लेस होतो. मग तो हॅलोजन Cl असेल, Br असेल किंवा I असेल. इट मे बी Cl, इट मे बी Br असू शकतो. बरं का? आता ही एक रिॲक्शन. आता दुसरी रिॲक्शन आपण सुरुवात करू. लिहू इथं PCl3 इथं सुरुवात करू. इथं लिहतो PBr3. एक वाक्य लक्षात ठेवा. PBr3 आपण सितूमध्ये तयार करतो. सितूमध्ये तयार करणे याचा अर्थ आपल्याला माहित आहे. सितूमध्ये तयार करणे म्हणजे रिॲक्शन होत असतानाच आधी तयार करून ठेवायचं नाही. आधी तयार करून ठेवायचं नाही. लक्षात घ्या. ती रिॲक्शन होत असतानाच त्या रिॲक्शन मिक्सरमध्येच तयार करणे, असं तयार करण्याला म्हणायचं प्रिपेअर्ड इन सितू. कळलं का? आणि या ठिकाणी PBr3 हे सितूमध्ये तयार करतात, म्हणजेच रिॲक्शन मिक्सरमध्ये तयार करतात ड्युरिंग द रिॲक्शन. म्हणून लक्षात घ्यायचं PBr3 इज प्रिपेअर्ड इन सितू फ्रॉम P अँड Br2. फॉस्फरस आणि ब्रोमिन यांच्यापासून PBr3 हे त्या रिॲक्शन मिक्सरमध्येच रिॲक्शन होत असताना ड्युरिंग द रिॲक्शन तयार केलं जातं. हे महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. ओके, चला हे वाक्य लक्षात ठेवलं. PBr3 इज प्रिपेअर्ड इन सितू. ओके, रिॲक्शन करू आपण आता. हे बघा अल्कोहोल ROH प्लस PBr3. आता काय होईल? CO बॉन्ड तुटेल. ह्याच्यामध्ये किती OH? 3 OH रिप्लेस होतील. कशानं? Br. म्हणजे हे 3 OH गेले, त्या ठिकाणी 3 Br आले. म्हणजे OH को हटाओ, Br को लगाओ, इसको लगा डाला तो रिॲक्शन झिंगा डाला. चला 3RBr प्लस POH टेकन थ्राइस. संपलं. ह्याचं नाव आहे अल्कोहोल आणि ह्याचं नाव आहे अल्किल ब्रोमाइड. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, P प्लस Br2 घ्यायचं, कारण ह्या दोघांपासून हे तयार होते. P आणि Br2 यांच्यापासून PBr3 इज प्रिपेअर्ड इन द सितू इन द रिॲक्शन मिक्सचर ड्युरिंग द रिॲक्शन. हां, ह्या सगळ्या गोष्टी बारक्या बारक्या वाटतात पण महत्त्वाच्या असतात, आपण लक्षात घ्यायचं. ओके, चला आता ह्याचे एक्झाम्पल लिहू आपण. ह्या बाजूला बघा एक्झाम्पल लिहू. CH3 CH2OH किती घ्यायचं आहे? 3 प्लस काय घ्यायचं आहे? PBr3. पुन्हा सेम रिॲक्शन तशीच करायचं. रिॲक्शनमध्ये काहीही फरक पडणार नाही. रिॲक्शन ही अतिशय सोपी आहे, फक्त आपण व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. ओके, थोडं दिसणं वाटते, दिसणं आहे आपण इथून देऊ. CH3 CH2OH किती? 3 प्लस काय घ्यायचं आहे? PBr3. बघा इथले 3 OH निघून जातील, CO बॉन्ड तुटेल आणि या ठिकाणी काय येतील? 3 Br. 3 OH गेले, 3 Br आले. OH को हटाओ, Br को लगाओ, इसको लगा डाला तो रिॲक्शन झिंगा लाला. झालं हो का? CH3 CH2Br प्लस POH टेकन थ्राइस. चला ह्याचं नाव काय? इथिल अल्कोहोल. ह्याचं नाव इथिल ब्रोमाइड. झालं. तसा नेक्स्ट पार्ट कुठला? PI3. आता PI3 तयार करू. अरे बाबा इथे एक वाक्य लक्षात घ्या. PI3 सुद्धा सितूमध्ये तयार करतात. PI3 इज ऑल्सो प्रिपेअर्ड इन सितू फ्रॉम P अँड I2. सितूमध्ये तयार करणे म्हणजे काय? सितूमध्ये तयार करणे याचा अर्थ अगोदर तयार करून ठेवायचं नाही. हे तयार कधी करायचं? रिॲक्शन होत असताना त्या रिॲक्शन मिक्सरमध्ये तयार करायचं. असं तयार करण्याला म्हणायचं प्रिपेअर्ड इन सितू. PI3 इज ऑल्सो प्रिपेअर्ड इन द सितू फ्रॉम फॉस्फरस अँड आयोडीन. P अँड I2. कसं होतं बघा, रिॲक्शन करू आपण, जनरल रिॲक्शन करू. 3ROH प्लस PI3 आणि या ठिकाणी लिहायचं P प्लस I2. P आणि I2 पासून हे PI3 तयार होईल. PI3 हे फ्रेश वापरायचं. ज्या वेळेस आपण रिॲक्शन करतो त्याच वेळेस रिॲक्शन मिक्सरमध्ये तयार करायचं. आणि असं तयार करणे म्हणजे सितूमध्ये तयार करणे. का सांगू अजून? झालं. मग आता काय होतं? CO बॉन्ड तुटतो. अल्कोहोल मधला CO बॉन्ड तुटला. अल्कोहोल मधला OH ग्रुप रिप्लेस होतो. कशानं? आयनं. झालं. मग काय झालं हो का? 3RI प्लस POH टेकन थ्राइस. हा कोण आहे? अल्कोहोल. आणि हा कोण आहे तुमचा? अल्किल आयोडाइड. अतिशय सोप्या रिॲक्शन्स आहेत, फक्त व्यवस्थित समजून घ्या म्हणजे प्रत्येक रिॲक्शनचा अर्थ लक्षात येईल. ह्याचे एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे हा भाग आपला ओके. लिहू इथं 3 CH3 CH2
OH प्लस PI3 असं घेऊ, P प्लस I2. चला, अल्कोहोलमधला CO बॉन्ड तुटतो, अल्कोहोलमधला OH ग्रुप हा I न रिप्लेस होतो. OH को हटाओ, I को लगाओ, इसको लगा डाला तो रिएक्शन झिंगाला. बघा 3 CH3 CH2 I प्लस POH टेकन थ्राइस. नाव काय याचं? इथिल अल्कोहोल. ह्याचं नाव काय? इथिल आयोडाईड. तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत. हा एक भाग PX3. आता PX5 घेऊ. आता PX5 मध्ये काय घ्यायचं? फॉस्फरस पेंटाहालाइडमध्ये फक्त एक एक्झाम्पल आहे, PCl5, फॉस्फरस पेंटाक्लोराईड, बस. आणि मग अजून एक भाग आहे सल्फोनिल क्लोराईडचा, तो पण त्या ठिकाणी आपण घेऊयात. अल्कोहोल आणि फॉस्फरस हालाईड यांच्यापासून आपल्याला या ठिकाणी अल्किल हालाईड तयार करायचं आहे. ते कसं? तर हे असं. कळालं का? लिहून घ्या. आता आपण डायरेक्ट सुरुवात करूया PX5 ला. आणि PX5 म्हणजेच PCl5. आपण डायरेक्ट PCl5 घेऊ. बघा काय घ्यायचं? 3. इथं 3 घ्यायची गरज नाही आपल्याला. काय घेतलं आपण? ROH अल्कोहोल आहे, प्लस PCl राईट घेऊ. Cl 5 घ्या, हो का? हे 5 आहे का? हे PCl5 तुम्ही डायरेक्ट लेवा चालतंय. कळावं म्हणून असं लिहिलं आपण कळण्यासाठी. रिॲक्शनमध्ये काय होतं? CO बॉन्ड तुटला. अल्कोहोलमधला OH ग्रुप काय होतो? रिप्लेस होतो. कशानं? ह्या Clनं. बघा, एक OH गेला, एक Cl आला. OH को हटाव, Cl को लगाव. का आलं? R ला A. हे गेलं, इथं कोण आलं? Cl, म्हणजे RCl. पुन्हा हा OH तिकडे गेल्यानंतर इथला H आणि इथला Cl कंबाईन होतो आणि तयार होतो HCl प्लस HCl. पुन्हा हा OH तिकडे गेल्यावर हे सगळं एक होते, हो का? हा सगळा भाग एक होतो आणि मग तयार होते POCl3 प्लस POCl3. झालं, संपलं, आहे का? हा कोण आहे? अल्कोहोल. हा कोण आहे? अल्किल क्लोराईड. संपलं. कळलं? एक्झाम्पल घेऊ लगेच. CH3 CH2 OH प्लस PCl5 असं घ्या, कळावं म्हणून. कळण्यासाठी लिहावं असं काय लिहायची गरज नाही, कळण्यासाठी लिहिलं आपण. ओके. आता रिॲक्शनमध्ये काय होईल आपल्याला माहीत आहे. CO बॉन्ड तुटला. अल्कोहोलमधला OH ग्रुप, अल्कोहोलमधला CO बॉन्ड तुटला. अल्कोहोलमधला OH ग्रुप रिप्लेस झाला. Cl आला. OH को हटाओ, Cl को लगाओ. इसको लगा डाला तो लाइफ झिंगाला आला. चला उत्तर लेवा. CH3 CH2 Cl. पुन्हा काय होते? H आणि Cl कंबाईन होतात. का तयार झालं? HCl. पुन्हा हे POCl3, हे POCl3 प्लस हे POCl3. अशा प्रकारची रिॲक्शन आहे. हा कोण आहे? इथिल अल्कोहोल. आणि हा कोण आहे? इथिल क्लोराईड. झालं. अशा प्रकारची संपूर्ण रिॲक्शन आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला अल्कोहोल आणि फॉस्फरस हालाईड यांच्यापासून तयार करता येतं अल्किल हालाईड. कसं? ते सगळं सविस्तरपणे तुमच्या समोर आहे. आता नेक्स्ट पार्ट जो आहे ना, या नेक्स्ट भागामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? अल्कोहोल आणि सल्फोनिल क्लोराईड. अल्कोहोल आणि सल्फोनिल क्लोराईड यांच्यापासून आपल्याला अल्किल हालाईड तयार करायचा आहे. इथं होईल अल्किल क्लोराईड तयार, हो का? SOCl2. ह्याचं नाव आहे थायोनिल क्लोराईड किंवा सल्फोनिल क्लोराईड. हे पहिल्यांदा माहीत असू द्या. SOCl2चं नाव काय? थायोनिल क्लोराईड किंवा सल्फोनिल क्लोराईड. आणि ह्याला लिहितात कसं? बघा, हे Cl, हे Cl, हे डबल बॉन्ड O, आहे का? S डबल बॉन्ड O, Cl. चल ते असं लिहिल्यावर ह्याचं आता काय करू आपण? या मेथडमध्ये आपण काय करूयात की अल्कोहोल आणि थायोनिल क्लोराईड किंवा सल्फोनिल क्लोराईड याच्यापासून आपल्याला अल्किल हालाईड तयार करायचं आहे. कसं तयार होतं थोडक्यात तुमच्यासमोर सांगतो. बघा, ऐका.
ROH अल्कोहोल प्लस SOCl2 हो का, हे SOCl2 इन द प्रेझेन्स ऑफ पिरिडीन हा बेस आहे, ॲसिड न्यूट्रलाइज करतो. आता कसं होईल तुम्हाला माहित आहे की प्रत्येक रिॲक्शन मधला कॉमन पॉईंट काय, CO बॉन्ड तुटला. अल्कोहोल मधला OH ग्रुप आहे की नाही हा रिप्लेस होतो कशानं, ह्या Cl. पहिल्यांदा अल्कोहोल मधला CO बॉन्ड तुटतो, अल्कोहोल मधला OH ग्रुप हा Cl रिप्लेस होतो. झाली रिॲक्शन. हा कसं आलं, RCl. पुन्हा काय होतं, इथला H आणि इथला Cl, HCl, आणि इथला HCl कसा असतो, वायू असतो, हा निघून जातो. पुन्हा SOO हा SO2 गॅस तयार होतो, प्लस SO2 गॅस तयार झाला, हा पण काय गॅस आहे, हा पण गॅस आहे, हे दोन्ही निघून जातील. लक्षात घ्या ही मेथड सगळ्यात चांगली आहे, कारण या मेथडमध्ये तयार होणारे बाय प्रोडक्ट HCl आणि SO2 यांची अवस्था गॅस आहे, त्याच्यामुळे हे दोघं इस्केप होतात, हे दोघं निघून जातात. त्याच्यामुळं या ठिकाणी तयार होणारा अल्किल क्लोराईड हा प्युअर आहे. या ठिकाणी सेपरेशनसाठी वेगळी प्रयत्न करण्याची गरज नाही, वेगळं एफर्ट करण्याची गरज नाही आहे, कारण तयार होणारे बाय प्रोडक्ट हे गॅस आहेत, त्याच्यामुळे ते इस्केप होतात, निघून जातात, आणि तयार झालं आपलं हे अल्कोहोल पासून अल्किल क्लोराईड. चला एक्झाम्पल घ्यायचं, CH3CH2OH इथिल अल्कोहोल, SOCl2 थायोनिल क्लोराइड, सल्फोनिल क्लोराइड इन द प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. अल्कोहोल मधला CO बॉन्ड तुटतो, त्याच्यामधला अल्कोहोल मधला OH ग्रुप हा रिप्लेस होतो Cl न होतो. तयार काय झालं, CH3CH2Cl. इथला H इथला Cl कंबाईन झाले, तयार झालं HCl गॅस. बर्र SO2 हा वायू तयार झाला, हा पण निघून जातो. बर्र झालं खलास. आणि या मेथडचं वैशिष्ट्य असं आहे, या मेथडमध्ये तयार होणारे दोन्हीच्या दोन्ही बाय प्रोडक्ट कसे आहेत, गॅस. त्याच्यामुळे बर्र आणि त्याच्यामुळं तयार होणारा प्रोडक्ट शुद्ध आहे, सेपरेशन करायची गरज नाही. का बरं सेपरेशन करायची गरजच नाही हो, कारण तयार होणारे बाय प्रोडक्ट गॅसेस बर्र आणि त्याच्यामुळं ही मेथड सगळ्यात चांगली आहे, कारण या ठिकाणी आपल्याला प्युअर अल्किल क्लोराईड मिळतं. हे या मेथडचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात सुंदर मेथड, सगळ्यात चांगली मेथड, सगळ्यात बेस्ट मेथड. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.